श्री महालक्ष्मी देवीची कहाणी. गुरुवारची कथा. श्री गणेशाय नमः. श्री महालक्ष्मी देवे नमः. सुजन हो एका श्री देवी महालक्ष्मीची कहाणी. ही कहाणी आहे द्वापार युगातील सौराष्ट्र देशातील. त्या सौराष्ट्र देशात एक भद्रश्रवा नावाचा राजा राज्य करत होता. तो राजा पराक्रमी, प्रजादक्ष आणि धार्मिक होता. त्या राजाच्या राणीचं नाव होतं सूरजचंद्रिका. ती अत्यंत सुंदर रूपवान होती. तिला आपल्या श्रीमंतीचा आणि रूपाचा मोठा गर्व होता. मागील जन्मात ती एका वैश्याची पत्नी होती. तिच्या नवऱ्याशी नेहमी भांडण होत असे. एकदा असेच झाले. ती त्या भांडणास कंटाळली आणि रागारागाने घर सोडून बाहेर पडली. ती रानावनात फिरत असताना तिला काही सुवासिनी एक पूजा करत असताना दिसल्या. तिने पुढे होऊन त्यांच्याकडे त्या पूजेची चौकशी केली. तेव्हा त्यांनी तिला सांगितले की हे धनदात्री श्री महालक्ष्मीचे पूजा व्रत आहे. तिने त्यांच्याकडून त्या देवीच्या व्रताची संपूर्ण माहिती घेतली. पुढे ती मोठ्या भक्तिभावनेने ते व्रत करू लागली. तेव्हा तिच्या व्रताचरणाने देवी महालक्ष्मी तिच्यावर प्रसन्न झाली. तिचे दारिद्र्य दूर झाले. कालांतराने ती वैश्यश्री मरण पावली. तीच पुढे राजघराण्यात जन्म पावली. तिचा भद्रश्रवा राजाशी विवाह झाला. ती राणी झाली. त्या दोघांना 7 पुत्र आणि एक सुंदरशी कन्या झाली. त्या कन्येचे नाव होते शांबाला. एकदा काय झाले, देवीच्या मनात आले की आपण सूरजचंद्रिका राणीस जाऊन भेटावे. तिला आपली ओळख पटते का ते पाहावे. मग देवीनं काय केले, एका म्हातारीचे रूप घेतले. फाटकं लुगडं नेसली, माथी मळवट भरला. हाती एक काठी घेतली. म्हातारी काठी टेकत टेकत राणीला भेटायला थेट तिच्या राजवाड्यातच आली. म्हातारीने आवाज दिला, आहे का कोणी? मला कोणी घास देईल का? म्हातारीचे ते बोलणे ऐकून एक दासी धावत पुढे आली. तिने मोठ्या विनयाने त्या म्हातारीस विचारले, अहो आजीबाई, कोण तुम्ही? इथं कशाला आणि कोणाकडे आलात? तुमचं काय काम आहे? तुम्ही कुठून आलात? तुमचे नाव काय? त्यावर मधून मधून खोकत खोकत म्हातारी त्या दासीला म्हणाली, अगं माझं नाव कमला. मी द्वारकेहून आले आहे तुझ्या सूरजचंद्रिका राणीस भेटायला. कुठे आहे ती राणी? तेव्हा ती दासी हलक्याच आवाजात म्हणाली, आजी राणी साहेब आता त्यांच्या महलात आहेत. मैत्रिणींशी गप्पा गोष्टी करत आहेत. त्यांनी जर तुला इथे या अशा अवतारात पाहिले तर त्या रागवतील, तुला उनं धुनं बोलतील, आपल्या मैत्रिणींच्या समोर तुझा अपमान करतील. त्यापेक्षा तू असं कर, आपले एका आडोशाला बस. त्यांच्या मैत्रिणी गेल्या की मी तू आल्याची वार्ता राणी साहेबांना देते. दासीचं ते बोलणं ऐकून म्हातारीस राग आला. ती रागारागानं म्हणू लागली, अगं ही तुझी राणी आता धनसंपत्तीने रूपानं गर्विष्ठ झाली आहे. ती आज राणी झाली आहे खरी, पण मागच्या जन्मी ती एक दरिद्रीच वैश्य स्त्री होती. त्या जन्मात तिने माझे श्री महालक्ष्मी व्रत केले म्हणून तिला या जन्मी हे राजवैभव प्राप्त झाले आहे. पण ती मात्र आता गर्विष्ठ उन्मत्त झाली आहे. तिला याचा परिणाम भोगावा लागेल, तेव्हाच तिचे डोळे उघडतील. जाते मी, असे म्हणून ती म्हातारी तावातावानं निघाली. तेव्हा दासी घाबरली. तिने म्हातारीचे पाय धरले, तिला पाणी दिले आणि तिची क्षमा मागितली. हात जोडून दासी म्हणाली, आजी तू हे व्रत मला सांग. मी ते व्रत श्रद्धेने भक्तिभावाने अवश्य करीन. मी उठणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. माझ्यावर दया कर आणि मला ते तुझे व्रत सांग. म्हातारीला त्या दासीची दया आली. म्हातारीने तिला त्या लक्ष्मी व्रताची सारी माहिती दिली. म्हातारी काठी टेकत टेकत पुढे निघाली. तोच भद्रश्रवा राजाची मुलगी शांबाला तिथे धावत आली. तिने दासी व म्हातारीचा संवाद ऐकला होता. ती म्हातारीचे पाय धरून तिला आपला परिचय दिला. मोठ्या विनयाने शांबाला देवीस म्हणाली, आजी रागवू नकोस. माझी आई चुकली, मी तिच्या वतीने क्षमा मागते. आईने जरी तुझ्या व्रताकडे पाठ फिरवली असली तरी मी तसं करणार नाही. मी घेतला बसा टाकणार नाही, व्रत मोडणार नाही. तू मला तुझ्या त्या व्रताची माहिती दे. राजकन्या शांबाला हिचे ते बोलणे ऐकून देवीस तिची दया आली. तिने तिला त्या मार्गशीर्ष महिन्यातील लक्ष्मी व्रताची संपूर्ण माहिती दिली आणि म्हातारी आता परतणार. तोच तिथे राणी सूरजचंद्रिका ही आली. तिने ते फाटकं तुटकं नेसलेल्या म्हातारीला आपल्या महालाशी पाहिलं. ती एकदम तिच्यावर रागावून तिला विचारू लागली, कोण ग तू थेरडे? इथं कशाला आलीस? जा इथून, नाहीतर मी तुला धक्के मारून माझ्या दारातून हकलून देईन. ते शब्द ऐकून म्हातारी संतापली. तिने रागाने आपले डोळे घराघरा फिरवले. ती तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटली आणि संतापाने निघून गेली. सुजन हो त्या म्हातारी रूपदेवी महालक्ष्मीने जे व्रत सांगितले ते व्रत मोठ्या भक्तिभावाने आणि श्रद्धेने केल्यामुळे ती दासी पुढे खरोखरच सुखी झाली. राजकन्या शांबाला हिनेही त्या व्रताचे श्रद्धेने आचरण केले. योग्य वेळी देवी महालक्ष्मीच्या कृपेने सिद्धेश्वर राजाचा पुत्र मालाधार याच्याशी तिचा विवाह झाला. ती मोठ्या राजवैभवात सुखानं राहू लागली. इकडे मात्र देवी लक्ष्मी ही त्या भद्रश्रवाच्या राजवाड्यातून अपमानित होऊन निघून गेल्याने पुढे लवकरच शत्रूने त्यांच्या राज्यावर चाल केली. त्याचे राज्य बळकावले. राजा राणीस आपल्याच राज्यातून परागंदा व्हावे लागले.
झाल्या गोष्टीचा राजा भद्रश्रवास खूप वाईट वाटले. राणी सूरजचंद्रिकेसही आपल्या केलेल्या कृतीचा आता पस्तावा होऊ लागला. एकेकाळच्या राजवैभवात असलेल्या राजा राणीस आता रानावनात भुकेल्या पोटी फिरण्याचे दिवस आले. असाच काही काळ गेला. एक दिवस राजा भद्रश्रवाच्या मनात आपल्या लेकीस भेटण्याची तीव्र इच्छा झाली. तो एकटाच पायी चालत चालत त्याच्या नगरीत आला. दमल्या भागलेला राजा नदीकाठी विश्रांतीसाठी विसवला. राणीच्या एका दासीने त्यास पाहिले. त्याच्या आगमनाची वार्ता राजवाड्यात दिली. मालाधर जावयाने त्वरित सासऱ्यास सन्मानाने आणण्यासाठी रथ पाठवला. राजाचे स्वागत करून त्यास वस्त्र अलंकार भूषणे दिली. मोठ्या आदराने प्रेमाने ठेवून घेत त्यांचा उचित आदर सन्मान केला. काही दिवस आपल्या लेकीच्या घरचा पाहुणचार घेऊन राजा परत निघाला. तेव्हा मालाधराने त्यास हंडा भरून धन दिले. लेकीने पित्यास भरल्या गळ्याने निरोप दिला. भद्रश्रवा राजास तो तसा हंडा घेऊन आलेला पाहून राणी सूरजचंद्रिका हिला मोठा आनंद झाला. तिने घाईघाईने त्या हंड्यावरचे झाकण दूर केले आणि आत पाहिले तर काय, आत धन नव्हते, तर त्या धनाचे झालेले कोळसे होते. ते पाहून राजास मोठे आश्चर्य वाटले. राणी सूरजचंद्रिकेची मात्र खात्री झाली की त्या देवीची अजूनही आपल्यावर झालेल्या अवकृपेची, तिच्या शापाचीच ही परिणिती आहे. पण काय करणार, राणी सूरजचंद्रिकेस आपल्या फुटक्या नशिबावरच हात मारून घेण्याशिवाय उपाय उरला नव्हता. राजा भद्रश्रवा आणि राणी सूरजचंद्रिका यांच्या मागचे दारिद्र्य काही सरत नव्हते. एक दिवस आईच्या मनात लेकीस भेटण्याची इच्छा झाली. तिच्याही आगमनाची वार्ता ही अशीच एका दासीकडून मिळताच लेक आणि जावयांनी तिला मोठ्या आदराने सन्मानाने महालात आणले. ती जेव्हा लेकीकडे आली तेव्हा श्री लक्ष्मीव्रत आचरणाच्या प्रभावाने सुखसौख्यात असलेल्या आपल्या लेकीस पाहून तिला मोठा आनंद झाला, समाधान झाले. लेकीने आईस नाऊ माखू घातले. तिला नूतन वस्त्र अलंकार दिले, सुग्रास भोजन दिले. दुपारची वेळ झाली. श्यामबाल्याने देवी महालक्ष्मीची पूजा आरती नैवेद्य केला आणि तिने आईस भोजनास बोलवले. पण त्यावेळी राणी सूरजचंद्रिका म्हणाली, श्यामबाले, तू माझे डोळे उघडलेस. आज तुझ्या श्री महालक्ष्मी व्रताचा हा पहिला गुरुवार आहे. मी तुझी पूजा पाहिली, आरती ऐकली. आता आज मी उपवास करणार आणि माझा सुटलेला मोडलेला लक्ष्मी व्रताचा वसा पुन्हा मी जोडून घेणार. ते शब्द ऐकून श्यामबाले फार मोठा आनंद झाला. महिनाभर तिथेच लेकीकडे राहूनच राणीनेही देवी लक्ष्मीची क्षमा मागून तो लक्ष्मी व्रताचा वसा पूर्ण केला आणि एक दिवस सर्वांचा निरोप घेऊन राणी सूरजचंद्रिका आपल्या घराकडे परत येण्यास निघाली. तेव्हा लेक आईस पोहोचवायला तिच्यासोबत माहेरी आली. 4 दिवस माहेरी राहून सासरी परत आलेल्या श्यामबालेस जेव्हा तिच्या पतीने तू माहेरून काय आणलेस असे विचारले तेव्हा तिने सोबत आणलेल्या मिठाचा हंडा दाखवला. त्यावर मालाधर तिला म्हणाला, अगं वेडे, मीठ कशाला आणले? इथे आपल्या राज्यात ही खूप मीठ आहेच की. त्यावर हो ना, पण हे माझ्या माहेरचं मीठ आहे. मीठ हे जीवनाचं अमृत आहे. त्याने अन्नाला एक सुंदरही गोडी येते. मीठ सेवकाला धन्याशी इमान राखायला शिकवते, असं श्यामबाला म्हणाली. मालाधराने तिच्या बोलण्यातील खोच ओळखली. आता मालाधर ही त्या मिठाचा विचार करू लागला आणि असा विचार करत असताना एकाएकी मालाधर कसल्याच्या निश्चयाने उठला. त्याने तातडीने भद्रश्रवास आपल्याकडे बोलावून घेतले. एकांतात त्याच्याशी कसली तरी बोलणी चालू होती आणि सैनिकांच्या हातावर मीठ देऊन त्यांना प्राणपणाने लढण्याचे आदेश देखील दिले. मालाधराने ज्या शत्रूने भद्रश्रवाचे राज्य बळकावले होते त्याच्यावर तीव्र हल्ला केला, प्रचंड युद्ध केले. सैनिकांनी मिठाचे इमान राखत पराक्रमाची शर्त केली. भद्रश्रवाचे राज्य सोडून ते परत मिळवले. मालाधर आणि श्यामबाला यांना ही वार्ता मिळताच त्यांनाही मोठा आनंद झाला. मालाधराने ते भद्रश्रवास परत दिले. ज्या दिवशी भद्रश्रवा त्याचे गेलेले राज्य परत मिळाले तो मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार होता. राणी सूरजचंद्रिकेने पुनश्च सुरू केलेल्या लक्ष्मी व्रताचा तो शेवटचा गुरुवार होता. त्या गुरुवारीच भद्रश्रवास त्याचे गेलेले राज्य परत मिळाले. इतकेच नाही तर देवीच्या वरद कृपेने राजाचे दूरदेशी गेलेले 7 पुत्रही नेमके त्याच दिवशी घरी परत आले. सर्वांनाच मोठा आनंद झाला. सर्वांनी तो सुखाचा दिवस परत दाखवणाऱ्या देवी महालक्ष्मीचे मनोमन कृतज्ञतापूर्वक आभार मानले. तिच्या नावाचा जय जयकार केला. सुजन हो, या श्री महालक्ष्मी व्रताचा महिमा हा असा आहे, जो कोणी भक्त भाविक हे व्रत निष्ठेने भक्तिभावाने आचरतात त्यांच्यावर देवी महालक्ष्मी आपल्या कृपेचा वर्षाव करते. ही साठा उत्तराची कहाणी सर्वांनी मोठ्या भक्तिभावाने वाचावी, ऐकावी, म्हणजे त्यांच्या घरात सदैव श्री महालक्ष्मीचे वास्तव्य राहून ते घर सुखसौख्याने भरून जाते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.